आज आपण चमचमीत अशी गवारीची भाजी बनवणार आहोत। हिरव्या मिरचीमुळे गवारीच्या भाजीला खूपच चांगली टेस्ट येते, तेव्हा झटपट होणारी आणि चवीलाही तितकीच अप्रतिम असणारी गवारीची भाजी आपण बनवूया। तेव्हा रेसिपीला सुरू करूया। तर कढईमध्ये मी इथे 12 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तेल टाकून खमंग असं आपण भाजून घेणार आहोत। आता खलबत्त्यामध्ये मिरच्या भाजलेल्या घेऊन त्याच्यामध्ये 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेऊन त्याचा ठेचा आपण बनवून घेतलेला आहे। आता फोडणीसाठी कढईमध्ये 2.5 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 चमचा मोहरी घेतलेली आहे। मोहरी छानशी तडतडली की अर्धा चमचा आपण जिरं टाकलेलं आहे। जिरंही छानसं तडतडलेलं आहे आणि एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया आणि ठेचलेला ठेचा आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छानसा गुलाबी रंगापर्यंत कांदा आपण परतवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपण छानसं तेलामध्ये परतवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटोही छानसा आपण तेलामध्ये परतवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया, 1 चमचा इतकी धनेपूड टाकूया आणि हे छानसं आपण मिक्स करून घेऊया। आता मसाले जळू नये यासाठी थोडंसं पाणी मी याच्यात टाकलेलं आहे, म्हणजे टोमॅटो आणि कांदा छानसा एकजीव होऊन परतला जाईल। आता सगळे मसाले तेलामध्ये छानसे परतवून झाल्यानंतर तोडलेली गवारी आपण याच्यामध्ये टाकायची आहे। तर इथे मी पाव किलो गवारी तोडून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला छानसं परतवून घ्यायचं आहे। तर गवारी शिजण्यासाठी आपण इथे थोडंसं पाणी घालून घेऊया। पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्या अंदाजानुसार इथे वापरायचं आहे। कुणाला सुकी आवडते तर कोणाला सरबरीत आवडते, त्याच प्रमाणामध्ये आपण इथे पाणी वापरायचं आहे। आता हे शिजण्यासाठी आपण थोडा वेळ झाकून ठेवूया आणि इथे साधारणतः 8 ते 10 मिनिट झालेली आहेत। गवारी जी आहे ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे। अधूनमधून मी याला चेकही केलेलं आहे, गवारी आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे। आता भाजीमध्ये 3 ते 4 चमचे कारळाचं कूट टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। कारळाच्या कुटामुळे भाजीला खूपच छानशी चव येते। मी जेव्हाही अशा सुक्या भाज्या बनवते त्याच्यामध्ये आवर्जून कारळाच्या कुटाचा वापर करते, त्यामुळे आपल्या भाजीला खूपच छानशी चव येते आणि भाजी दिसायलाही खूप सुंदर दिसते। आणि आपली हिरव्या मिरचीची चमचमीत अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी थोडीही आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा। थँक्स फॉर वॉचिंग।